कला क्षेत्रातील दोन दिग्गज असंच मी म्हणेन त्यांना, दोन अतिशय उत्तम कलाकार एकत्र येत आहेत आता मोठ्या पडद्यावर. देव माणूस या आगामी चित्रपटात आपल्याला महेश मांजरेकर आणि द रेणुका शहाणे दोघं एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे हीच खरं तर मोठी मेजवानी असणार आहे प्रेक्षकांसाठी. दोघं आज आपल्या सोबत आहेत. नवशक्तीसाठी खास वेळ दिलेला आहे त्यांनी, त्यामुळे खूप स्वागत आहे तुमचं. आणि खूप छान वाटतंय मला यार तुम्हाला दोघांना असं एकत्र बघायला. आणि आता चित्रपटात मी तुम्हाला दोघांना एकत्र बघायला मिळणार आहे, हे खूप छान आहे. जेव्हा तुम्हालाही हे कळलं होतं, कोणाचा पहिला होकार झाला होता आणि मग दुसऱ्याने होकार दिला, काय होतं ते? आय थिंक महेशचा पहिला होता, त्यांनी कास्टिंग महेशचं पहिलं केलं. ओके, येस सर. जसं तेजस देवस्करनी आधी बकेट लिस्ट केला आहे, ग्राउंड झिरो आता त्याचा येतो आहे. अर्थात त्याच्याच सिनेमाची एक वेगळी स्टाईल आहे, एक वेगळे फॉर्म तो ट्राय करत असतो. जेव्हा देव माणूसची ऑफर तुम्हाला आली, काय ते वेगळेपण तुम्हाला मिळालं? आणि कारण तुमचं सध्याचं चित्रपट निवडणं हे अर्थातच सिलेक्टेड आहे, आधी तसंच होतं. मी ॲक्टिंग आता आपल्याला कोणी घेणार नाही हा खूप आधीच विचार केला होता. व्हॉट एव्हर वॉज कमिंग वॉज अ बोनस. का पण नाही, खरंच होतं. पण नंतर म्हणजे मला काही, मी सुरुवातीला म्हणजे त्यावेळेला तर असं काही नव्हतं ना. एक नाटक आणि सिनेमा, सिरियल यायची ती पण 13 एपिसोड. मी तेव्हा असं वाटायचं अरे बापरे 13 एपिसोड. तर ते बरं एका रोलसाठी म्हणजे मी आठवते मला, मी ऑडिशनला गेलो ना, एका रोलसाठी अशी 20 लोकांची ना. बरं एका रोलची म्हटलं गोष्ट नाव नाही सांगत, एक एपिसोड असं बघ वेगवेगळ्या स्टोऱ्यांचा, तसं होतं ना त्यावेळेला. ते एक एपिसोड होता आणि मी एका ॲक्टर बरोबर होतो कुठेतरी, आणि त्यांचं काहीतरी चर्चा चालू होती, नाही हे नाही ते नाही. अरे माझं त्या ॲक्टरचं कुठेतरी शूटिंग होतं दुसऱ्या दिवशी, खूप त्याची चर्चा. बरं मी म्हटलं रे मी चल निघतो, थांब रे कारण मी संध्याकाळपर्यंत त्याच्यावर थांबलो रात्रीपर्यंत. मग तो त्या काय बोलत होता त्याशी, मी उद्या काहीतरी करतो, मग मी दुपारी मी तिकडे जाऊ का दुपारी, असं काहीतरी चालू होतं. रात्र झाली, म्हटलं रे मी पळतो रे, थांब ना जरा. मी घरी गेलो तर माझी एक्स वाईफ दीपा होती. ती म्हणत रे कुठेच? बरं त्यावेळेला काय मोबाईल नव्हते, कुठे होतोस तू? म्हटलं काय झालं? तर त्या प्रोडक्शन हाऊसवरनं त्यांनी सांगितलं उद्या तुझं शूटिंग आहे. अच्छा. तर मी हे झालो, म्हटलं नाही रे त्याला जायचं होतं. म्हटलं तुम्हाला तो दुपारपासून फोन करतो तो की तुला उद्या 9ची शिफ्ट आहे. तर काय म्हणजे कसं होतं की दिस गाय वॉज ट्राईंग टू, त्याचं काहीतरी ॲडजस्ट होऊ शकतं का? तो मला थांबवून का धरत होता की माझं इथे कळलं की मी आय फेल्ट सॅड. मी दुसऱ्याशी गेलो शूटिंगला. बरं त्यावेळेला कसं कपडे आपलेच न्यायला लागायचे. ते सांगायचे हे कपडे घेऊन या, बॅग घेऊन. बरं आपल्याकडे गाडी बिडी नाही, आपण टॅक्सीने गेलो. मी थांबवली टॅक्सी, म्हटलं जरा थांब. आतमध्ये हळूच डोकावलं, म्हटलं रात्री काही चालच त्यांचं डेट बीट ॲडजस्ट. मी असं गेलो तर प्रोडक्शनवाला होता. म्हटलं काय? अरे ये ना. म्हटलं आहे ना. म्हणालो हो. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं रे असं. तो म्हणाला रे आम्ही त्याला तेच सांगत होतो की झालं आहे बोलणं, पुढे बघू आपण. तर इट वॉज सच अ सॅड सिच्युएशन. काम मिळायचं नाही. बरं पैसे किती मिळायचे ऐकलेस तर तू, म्हणजे 3 दिवसाचं शूटिंग म्हणजे 250 रुपये, म्हणजे बापरे काही होतं त्याच्यात. सो वी फेस्ड अ व्हेरी टफ सिच्युएशन. बरं मला काही सुभाष काही ओळखत नव्हतं रे की मी त्याला जाऊन सांगू मला घे, किंवा त्यावेळेचे मोठे. तर मला आय फाउंड आउट व्हेरी अर्ली इन माय लाईफ की माझं काही होणार नाही ते ॲक्टर म्हणून. तसं गॉडफादर तेव्हा कोणी कोणी ना. मग मी आमचा एक BP सिंग नावाचा आमचा एक मित्र होता. त्या 100 करता मला डिरेक्शनमध्ये एवढी इंटरेस्ट वाटायला लागला ना, अगदी. मग हा शॉट तू का घेतलास? बरं व्हॉट आय गिव्ह क्रेडिट टू हिम इज नेव्हर इम्पेशंट. तुम्हाला सांगायचा का घेतला? मग इंटरेस्ट झाला. त्यामुळे दिस वॉज म्हणजे तो आउट ऑफ द ब्लू एकाने येऊन सांगितलं मला काटेकर. म्हटलं का? बरं तो केला. पण त्यानंतर पण आय वॉज नेव्हर पॅशनेट अबाउट ॲक्टिंग. आता असं वाटायला लागलं की यार एखादा रोल ज्यावेळेला मी जुनं फर्निचर लिहिलेलं माझ्या ग्रेटेस्ट ॲक्टर मला जो वाटतो फॉर नसीरुद्दीन शाह, आणि ते झालंही. पण मग ते काही होत नव्हते हिंदीत. मला कोणी फायनान्सर मिळत नव्हता. मग एकाने सांगितलं मग तू मराठीत कर. आधी विचार केला कोणाला घेऊ. मग नंतर विचार केला अरे मी एक करूयाच की म्हटलं रोल. बरं झालं केला आणि मी केला. मग काय इतकं. त्यामुळे आता ह्या स्टेजला मला चांगले रोल मिळाले याचा आनंदच आहे. म्हणजे मी यावर्षी म्हणजे मी मणिरत्नम बरोबर काम केलं आहे. म्हणजे मी कमल हासन बरोबर, रजनीकांत बरोबर, फहद फासिल बरोबर, असं माझं असं
असं बापरे. सगळ्या खानचा पत्ता कट होणार नाही, आहे, नाही, सगळ्यांचा पत्ता कट होणार आहे. हो, एक खान तुमचा मित्र आहे, माहितीये मला. आपली एक विशलिस्ट असते ना आपल्याला. कधीतरी कमला हसन बरोबर काम करायला, कधीतरी रजनीकांत बरोबर, आणि फहाद फाजील आय लव्ह दॅट ऍक्टर. पण त्याच्यावर आधी केलंय काम, त्यामुळे असं नाही की त्याचा पहिलाच पिक्चर. सो आय नो हिम. आणि एक मी ना पंजाबी पिक्चर इतका एन्जॉय केला ना मी, रेणुकांत सांगतो. ओ माय गॉड. त्याने सहज म्हणजे असे कोणतरी नवीन, आपले कसे थिएटरचे नवीन नवीन ऍक्टर येतात बघ, तसं त्यांनी केलं. रोड ट्रिप इतकं धमाल आलं तो पिक्चर करायला. त्यामुळे माझं तर ऍक्टिंगचं दुकान जरा बरं चालेल, ते थांबवायचं आहे मला, कारण माझं डिरेक्शनचं दुकान बंद होईल. नाही तर नाही, दोन्ही दुकानं चालू ठेवा. नाही होणार. तुम्ही एकीकडे डबिंग एका सिनेमाचं चालू असतं, मीच पाहिलं एकदा, एक नाटक तुमचं चालू आहे ऑलरेडी. नाटक झालं. हां, नाटक झालं. त्याचं मला सगळ्यात जास्त टेन्शन पण नाटकाचं होतं. कारण एक घेतलंय ते, आणि त्याला तुम्ही काही ते बघणार आहेत लोक, आणि एकतर डोक्यावर घेतील किंवा शेण घालतील, पण नाटक चांगलं झालं, त्याचा एक आनंद आहे. आणि सी देर कम्स अ स्टेज इन युअर लाईफ अबाउट 65+, 66, यू शुड रियलाइज दैट अभी टाइम तेरा बोनस है, तो बोनस कितना अच्छा यूटिलाइज करो. सो मी जेवढा टाइम युटिलाइज, जे करायचं ते करून घ्या. वन लाईफ यू गेट. ते काही रिबर्थ मला काही पण ते आहे त्याच्यात करून घ्या की. त्यामुळे मला आवडतं, म्हणजे इनफॅक्ट मल्टीटास्किंग आवडतं. लोक मला म्हणतात मल्टी, पण मला आवडतं ना. कारण तुम्हाला ते सिनेमा त्यांना दॅट श्वास कीप्स मी आहे अलाइव. त्यांचा, मी नेहमीच बसलो म्हणते घरी की मी बसेन कायम, असं मला कायम वाटतं. व्हॉट कीप्स मी गोईंग इज वर्क. त्यामुळे 2025 मध्ये खूप सारे सरप्राईजेस असणार आहेत. असा वाजवायचा ह्या वर्षी वाजवणार तो. हो हो, क्या बात आहे. आणि नक्कीच देववाडू सुद्धा आम्हाला रिअली लुकिंग फॉरवर्ड की काहीतरी अफाट असणार आहे ते पण. आपल्याला मराठीची ताकद दाखवायची. या वर्षी मला मराठीची ताकद दाखवायची. बस झालं तुमची साऊथची ताकद. ते नथिंग बॅड अबाउट डेट. त्याने दाखवली ना, मराठीचं एकच दणका द्यायचं मला. कारण ना एवढी मोठी टेरिटरी आहे का. तो छावा नावाचा सिनेमा 80% बिझनेस महाराष्ट्राने दिलाय. दाखवली ना ताकद महाराष्ट्राने, तर तो एका मराठी सिनेमाने दाखवायची. दाखवू. वा. चला, सुरुवात तर जोरदारच झालेली आहे. रेणुकाताई, अर्थात तुम्हालाच मी विचारेन, हे कॉम्बिनेशन वर मी पुन्हा येईन की इतक्या वर्षांनी खरं तर हा योग जुळून आला. तुम्ही खरंच अनेक वर्ष एकमेकांना ओळखताय, छान मैत्री पण आहे, पण इतक्या वर्षांनी हे सगळं जुळून आलं. आणि मला तो त्याच ट्रेलरमधला पहिला सीन, ते झेंडू गुलाब, तिथेच ती केमिस्ट्री ऍक्च्युली इम्प्रोवाइज झाला तो. क्या बात. झेंडू बदल म्हणतो. तिथल्या एका सेकंदापासून ती केमिस्ट्री दिसली मला, असं झालं. तर कसं होतं हे सगळं? मी खरंच सांगते, म्हणजे मला आमची ओळख तर खूप वर्षांपासूनची आहे, पण एकत्र कधी काम केलं नाही. आणि मी ना पूर्व नियोजित असं काही डोक्यात ठेवून नव्हते गेले. म्हणजे महेशच्या बाबतीत की बाबा दिग्दर्शक आहे मोठा, मग त्याच्याबरोबर काम करताना कसं होईल सेटवर वगैरे, असले काहीही विचार माझ्या डोक्यात नव्हते. मला ॲक्च्युली एक कॉन्फिडन्सच होता की आपण सगळे चांगलंच काम करणार आहोत, एकत्र मस्त काम होणार आहे असं. आणि सेटवर तसंच झालं. म्हणजे अक्षरशः पहिल्या सीनपासून असं कुठेही वाटलं नाही की आम्ही एकत्र कधीच काम केलेलं नाही आहे. इतकं सहज आणि सोपं होतं आमचं एकत्र काम करणं. त्यामुळे एक कम्फर्ट लेवल अगदी पहिल्या दिवसापासूनच होता. आणि तो मला वाटतं की त्या जोडप्यात दिसणं फार गरजेचं होतं. कारण एक लिव्हड इन रिलेशनशिप दाखवायची जेव्हा असते तेव्हा स्क्रीनवर, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी एक ऑलरेडी जादू, म्हणजे एवढ्या वर्षांची ऑलरेडी झालेली असते, ते मुरलेलं एक्सपिरियन्स. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच टप्प्यावर तुम्हाला दिसतंय ते, पण त्यांना बघून असं वाटलं पाहिजे की अरे हे 30-40 वर्ष एकत्र आहेत. तर तो आणि प्रकार घडला, त्यामुळे ते फार आनंदाची ती एक गोष्ट आहे. आणि तेजस सोबत तुम्ही आधी काम केलं आधी पण काम, मी खूप कम्फर्टेबल आहे तेजस बरोबर. तेजस आणि मी अधूनमधून म्हणजे गप्पा मारायला पण एकमेकांना फोन करतो. सो तो खूपच छान मुलगा आहे आणि मला त्याच्यावर विश्वास आहे ॲज अ डिरेक्टर. त्यामुळे मी
मजेत काढले ते दिवस. आणि ताई मला एक विचारावं वाटतं की असं आम्हाला खूप आवडतं आहोत तुम्हाला स्क्रीनवर पाहायला, त्यामुळे जरा जास्त म्हणजे सिनेमांच्या ऑफर आल्या तुमच्याकडे तर त्या प्लीज खरंच करा. म्हणजे किंवा मला हे कारण नक्कीच विचारावं वाटतं की काय कारण होतं ज्या मधल्या काळात तुम्ही जरा थोडे लांब गेला होतात, काय होतं? नाही म्हणजे मला असं वाटतं की माझ्या घरच्या जबाबदाऱ्या खूप होत्या आणि त्याच्याबद्दल मला जरा फार उल्लेख करायचा नाही, कारण सगळ्यांच्याच असतात. असं म्हणतात लोक की अरे सो वॉट, म्हणजे 3-3 महिन्यांची मुलं झाल्यानंतर बायका काम करतातच आणि म्हणजे हॅट्स ऑफ. पण मला कदाचित तो बॅलन्स जमत नाही. कदाचित मी जेव्हा म्हणजे जे काही घरगुती चालू असतं त्याच्यामध्ये जेव्हा इन्व्हॉल्व्ड असते तेव्हा त्याच्यामधून बाहेर काढून मला म्हणजे भूमिका करणं जरा सोपं पडत नाही. आणि आत्ता कुठे जरा मुलगे माझे रुळावर आलेत असं म्हणू शकेन मी, आणि त्यामुळे मी आउटडोअरचं काम घेऊ शकते. नॉर्मली कुठलेही आजकाल मुंबईत फार कमी गोष्टी बनत आहेत, तर बाहेर आणि ते पण 15-20 दिवस एकत्र असं काम असतं, तर ते आता जमायला लागलंय मला. त्यामुळे मी तुला फ्रँकली सांगते 2022 पासून मी बाहेर गावचं काम घेऊ शकत होते. अशी मीच ठरवलेली परिस्थिती आहे, असं काही नाहीये. तर त्यामुळे कदाचित मी कमी दिसले आणि आता दिसेन होपफुली. आणि ते मराठी दिग्दर्शकांना वाटतं तुम्ही हिंदीच काम करताय, तर त्यांना काय स्पष्टीकरण द्यायचं असेल तर सांगा प्लीज. नाही मला तर म्हणजे इनफॅक्ट मराठी गैरसमज आहेत करणं म्हणजे मला खूप आनंदाची गोष्ट वाटते, कारण एकतर एक कम्फर्ट लेवल असतो. कुठलेही म्हणजे पहिल्यांदा सुद्धा तुम्ही जर कुठल्याही युनिट बरोबर काम करत असलात तर काही गोष्टी मी गृहीतच धरते एक कम्फर्ट लेवलच्या बाबतीत. त्यामुळे ते इनफॅक्ट खूप म्हणजे मला स्वागत करेन मी अशा भूमिका माझ्याकडे आल्या तर. पण मिसयूज नाही करू. म्हणजे कधी कधी असं होतं ना की अरे 2 दिवसाचं काम आणि 3 दिवसात, तर तसं मला सध्या तरी करायचं नाहीये. कारण काय होतं की एकदा तुम्ही तशा प्रकारच्या भूमिका घ्यायला लागलात की मग त्याला काही म्हणजे सुमारच नाही, मग तुम्हाला तसंच मिळत जातं. ते मला सिलेक्शन असणार आहे राखीव. येस, चालेल. पण नक्कीच 2025 मध्ये आपण हा संकल्प करूया, गुढीपाडवा आत्ताच झालाय, की आम्हाला तुम्ही जास्त दिसा हे नक्की. आणि सर वारीत आणि मी कमी दिसा असं सांगा. नाही तुम्ही दर महिन्याला दिसा, आम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये दिसा. कमल हसन, रजनीकांत, सलमान खान सगळे असू देत. यावर्षी पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी दिसणारच नाही मी बघतो. नाही सगळी ऍक्टिंग असायची, यावर्षी संपवायची. सगळे प्रोजेक्ट मला तो जगात दिसतोय, मला घालायचा तो शूटिंगला कम्फर्ट लेवल. मला ना ते एक तर पुढच्या वर्षी यू विल गो इंटरनॅशनल. आय एम शुअर अबाउट. तुम्हारे मुंह में घी शक्कर. ऑफकोर्स, येस. जाता जाता अर्थात मी हे विचारेन, मला थोडासा तो मोह आवरत नाही की जर गिव्हन अ चॉईस ताई, जर तुम्हाला महेश सरांच्या एखाद्या सिनेमात ऑलरेडी जो आधीचे सिनेमे आहेत त्याच्यातला एखादा रोल कुठला असा खुणावतोय की असं काहीतरी माझं वय बरोबर असतं तर कदाचित वास्तव मधलं रीमाताईंचं काम डेफिनेटली फारच उजवी भूमिका आहे ती. आणि एक ऍक्टर म्हणून डेफिनेटली अस्तित्ववाली भूमिका, पण ते वय बरोबरच नव्हतं त्यावेळेला सुद्धा. पण ते रोल्स वुमन सेंट्रिक रोल्स कमाल. अरे मी तुला सांगतो, त्या रोलसाठी म्हणजे मी तो किती वर्ष घेऊन फिरत होतो सिनेमा, मला कोणी मिळत नव्हतं. मग मी पहिला कोणाला ऐकवला मी, कोणीच करणार. 28. हो. आणि मला का वाटलं कोणाच ठाऊक, ती कुठेतरी शूटिंग करते, मी गेलो तिकडे ऐकवला. ती म्हणाली मै कसा करते ते, मला ऍक्ट्रेस आवडत. मी घरी जाऊन तिला एक मेल टाकला, म्हटलं यू विल नेव्हर रिपेंट इफ यू डू दिस रोल. दुसऱ्या दिवशी तिचा मला मेल आला की आजा करेंगे. ती फक्त 28 वर्षाची होती तेव्हा. मी आता नावं घेत नाहीत, कारण मग उगाच कोणाला ऐकवलेलं. तर त्यांनी मला सांगितलं हाऊ कॅन आय प्ले 28 year old की मदर. तर मी असं बघितलं, ती निघालो तिकडून. खूप आहे पण ते रोल्स. आणि तुम्हाला जर रेणुकाताई बरोबर कुठलं म्हणजे काय हम आपके हे कोण पण चालला असता का, की असं कुठला? मला ते नाटक केलं ना तिने, कुठला? येळकोट. त्याच्यामध्ये काय मस्त नाटक होतं. हो का? अच्छा. अरे मला नाटक करायचंय, पण आता खरंच मला असं ना, म्हणजे मला आय समटाईम्स एनवी की असं मी वेळ काढून नाटक करतं ते.
काय मजा येते ती 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 एक वेगळंच Connection कनेक्शन असतं. नाही तुम्ही दोघाही हाडाचे नाटकप्रेमी आहात हेही मला माहिती आहे आणि अर्थात प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रत्येक माध्यमामध्ये वेगवेगळ्या काम करत राहा मला दिसत राहा यासाठी खूप खूप भरभरून शुभेच्छा आणि सध्या देव माणूसाठी मनापासून शुभेच्छा हाऊसफुल हिट होऊ द्या वा 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 Thank you, thank you, धन्यवाद thank you, thank you, थँक्यू सो thank मच you. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.